नमस्कार. आज आम्ही दापोलीमध्ये कुडावळे गावात आहेत. कदमसाहेब आहेत, इथले शेतकरी आहेत. पिढ्यानपिढ्या शेती करत आहेत. साहेब, आम्ही तुमच्या गावात आलेलो आहे. दापोली तालुका, जिल्हा रत्नागिरीमध्ये हे शेवटचं टोक आहे आणि रत्नागिरी आणि रायगड ह्या जिल्ह्याच्या मध्ये कदमसाहेबांची इथे 250 एकर जमीन आहे. साहेब, काय वाटतं आपल्याला? काय शेतकऱ्यांची मेहनत आहे आणि आपल्याला काय अपेक्षा वाटतात सरकारकडून? तुमचं नाव सांगा साहेब. माझं बबन जयराम कदम. हां. बबन जयराम कदम. हां. आणि बरं, हे आता कसं तुम्ही शेती सांभाळता वगैरे काय? शेती हे काय झाडं, शेतीची झाडं शेती आपले, ही काजू, आंबा, फणस, कोकम, जांभूळ, बरोबर. हे सगळं. परंतु ही आता तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहे की? अपेक्षा काय, आता नुकसान भरपाई काय दिली तर बाकी काय. बरोबर. नुकसान तर यावर्षी खूपच झाले. मग शेतकरी जर पंतप्रधान मोदीकडून मोदी सरकारकडून हो. सरकारी काही तुम्हाला मिळतं का काय हो, काय मानधन? असा आणि दोन्हीला भेटतं. बरोबर आणि म्हणतात आता आता यावर्षी पण झालं. ह्यावर्षी पाऊस आता थोडा लांबलेला आहे. हो. कोणतं पिकं घेणार आता आपण? पिकं कुठलं, आता हे काजूचं आणि आंब्याचंच घेतलं. बरोबर. ते तर पण 75% 100%मध्ये 40% मिळालं. आणि कुठली कुठली पिकं येतात तिथं? बाकी पिकं सगळे शेती वगैरे होते, पण शेती आता करत नाही. एकटे आहे म्हटल्यानंतर शेती नाही करू शकत. एकटे असल्यामुळे शेती करत नाहीत, परंतु झाडांची यांनी 20 काय त्याला म्हणतात, 20 खंडी 20 खंडी एकाच वेळी त्यांनी मशागत करून, पेरणी करून आणि ते पूर्ण त्याची झोडपणी करून भात काढणेपर्यंत प्रचंड मेहनत करणारी लोकं आहेत आणि यांच्यासाठी सरकारने विचार केला पाहिजे. एखादा सरकारी माणूस रिटायर झाला तर त्याला पेन्शन वगैरे मिळते, परंतु शेतकरी राजा आहे, तो पिकवतो तेव्हा शहरातला माणूस जगतो. असं असताना ह्या शेतकऱ्यांसाठी इथल्या केंद्र सरकारने, राज्य सरकारने ठोस योजना आणल्या पाहिजेत. आता सरकारने कर्जमाफी केलेली आहे शेतकऱ्यांना. तुम्हाला काय कर्जमाफी त्यात झाली आहे का? काय नाही. म्हणजे तुम्ही आम्ही कर्ज घेतलंच नाही. म्हणजे बघा किती स्वाभिमानी आहेत की एका बाजूला पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ इथला शेतकरी कर्जमाफी मिळत नाही म्हणून आत्महत्या करतो आणि इथला शेतकरी स्वाभिमानाने स्वतःच्या शेतामध्ये अगर पाऊस पडो अगर न पडो पण त्या पिकवणं आणि कोणतंही कर्ज न घेता स्वाभिमानाने जगणं ही कोकणी माणसाची ओळख आहे. धन्यवाद कदम साहेब, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. मी पत्रकार माधव पवार, मुंबई.